पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, 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 पाणी आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. मागे तलाव शेतकरी एकजुटीचा, मागे तलाव शेतकरी एकजुटीचा. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो, कारण आज ही लढाई आपली आपल्या अस्मितेची, आपल्या हक्काची आणि ही लढाई जी आहे ती आपल्या मातीची. आज तुम्हाला सांगतो, अहिल्यानगर जिल्ह्यात पाणी जातं ते आपल्या लोकप्रतिनिधीला माहित नाही असं होऊ शकतं का? लोकप्रतिनिधीला काही घेणं देणं नाही, आपल्याला छातीचा पोट करून इथं उभं राहावं लागेल. कारण तुम्हाला सांगतो, लोकप्रतिनिधीला विचारल्याशिवाय पाण्याचा जिराच निघला कसा? जिरा निघू शकत नाही मित्रांनो. तुम्हाला आम्हाला जागा राहावं लागेल आणि तुम्हाला समजा याच्यात राजकारण कोण करतं हे बघावं लागेल. कारण तुम्हाला सांगतो, आज शेतकरी कसा तरी पाणी असतं तर लाईट नाही, लाईट असतं तर पाणी नाही. तुम्हाला सांगतो, त्याची पिकं तुम्हाला अगदी खोडासारखा जपतो आणि तुम्हाला सांगतो कमी जास्त पडलं की त्याचा जीव सतळ म्हणतो. त्या लोकप्रतिनिधीला कुणालाही काही घेणं देणं नाही आणि जनसमाधी घ्यायचं कुणी डोक्यात आणू नका. आपण हे काम होऊ द्यायचं नाही. वेळ पडली जर तुम्हाला जीव गेला चालत, पण छातीचा पोट करून तुम्हाला सांगतो, पाईप असतील काय असतील तर सगळे तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू. आपल्या समोर कशी जाते पाईपलाईन? तुम्ही अजिबात सुद्धा जनसमाधी याचं काही बोलू नका. आपण ही योजनाच होऊ द्यायची नाही, ही फक्त तुम्ही डोक्यात ठेवा. कारण तुम्हाला सांगतो, असे प्रसंग येणार जाणार. आमच्या भागात पूर्व भागात तुम्हाला 116 कोटीची तुम्हाला योजना आहे. आज या लोकप्रतिनिधीने हे बंद पाडली, पण तुम्हाला कोण पुढे येऊन बोलत नाही. आज आमच्या औषधाचं पाणी आम्हाला 24 गावाची वर जायची, तुम्हाला कोणी बोलत नाही. असं शेतकरी समोर येत नाही. अहो तुम्हाला बोलायला पाहिजे आणि बोललं पाहिजे. तुम्हाला कोण लढणार? आपण जर गप बसलो प्रत्येक वेळेस तर कोण बोलणार आपल्यासाठी? आणि आपण जर गप बसलो तर तुम्हाला येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. लक्षात ठेवा, पिढ्यानं पिढी आल्या, पिढ्यान पिढ्या चालल्या. आपलं जर तुम्हाला 10-5 वर्ष गेलं तर पुढची पिढी बरबाद होईल. तुम्हाला सांगतो, ह्याच्यावर तुम्हाला नाण्य सहन करणार आहे. आपण लाईटीची काय अवस्था आहे? गेल्या 5 वर्षात होती का लाईटीची अवस्था अशी? होतं का पाण्याचं असं? तुम्हाला आम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि आपल्या मातीसाठी, आपल्या भूमीसाठी, आपल्या अस्मितेसाठी आपल्याला जागा राहून तुम्हाला सांगतो, डोळ्यात तेल घालून आपल्याला त्याचं रक्षण करावं लागेल. आज तुम्ही सर्वजण इथं आलात, आज तुम्हाला तळमळ आहे, आज तुम्हाला तुमच्या पोट तिडकीने तुम्ही इथं आलाय, उन्हात बसलाय, त्याची जाणीव तुम्हाला समजा सरकारला आपल्याला करून द्यायची. आणि ही योजना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आपण होऊ देणार नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस, संजय बाबा शिंदे गट तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज मला संजय मामाने पाठवलंय, मी मामांचं पत्र घेऊन आलोय. ते पत्र सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो. मांगी तलावातील पाणी बचाव संघर्ष समिती व शेतकरी तसेच आंदोलक विषय मांगी तलावाच्या पाणी संदर्भात रास्ता रोको आंदोलनात जाहीर पाठिंबाबाबत मांगी तलावातून लाभ क्षेत्रातील 22 गावातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील हळगाव येथे होत असलेल्या कृषी महाविद्यालयात पाणी देण्यास विरोध आहे. या विरोधात मांगी तलावात परिसरातील शेतकऱ्यांनी दिनांक 22 जून रोजी पुकारलेल्या आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा आहे. करमाळा तालुक्यातील मांगी तलावातून जामखेड तालुक्यामध्ये हळगाव कृषी विद्यालयास पाणी कळवण्यास निर्णय शासनाने घेतलेला असून हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक शेतकरी विरोधात आहे. या निर्णयामुळे मांगी तलावावर अवलंबून असलेल्या 22 गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांच्या शेती उपजीविकेवर भवितव्यावर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच मांगी तलावासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमीन दिल्या आहेत त्यांचा मोबदला योग्य प्रमाणे मिळाला नाही असे असतानाही पाणी दुसऱ्या तालुक्याला देणे हे अन्यायकारक आहे. मी शासन दरबारी याचा पाठपुरावा करणार आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक सोमवार 22 जून रोजी मांगी येथे आयोजित रास्ता रोको आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा आहे. आपलाच माजी आमदार संजय मामा शिंदे. अशा प्रकारे आपल्याला जागरूक राहावं लागेल. आपली लढाई आपल्याला लढावं लागेल. कुणावरही अवलंबून न राहता आपण पुढे आलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं, आपल्या तलावाचं पाणी तुम्हाला सांगतो किंवा आपल्या तालुक्यातला कुठलाही प्रश्न असू दे, यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीने लढावं लागेल. आणि
तुम्हाला सांगतो ज्या ज्या योजना आहेत ते पूर्ण करून ते पाणी अडवून आपल्याला तुम्हाला सांगतो आपली बैठकी आणि आपला तालुका एक आपण कसं एक आहे हे शासनाला दाखवलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो. अधिक न बोलता माझे दोन पाणी संघर्ष समिती असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केले असं सहकार्य आहे. कारण तुम्ही पण शेतकऱ्याची पोर आणि तुम्ही शेतकरी आहात नंतर अधिकारी आहात. तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी बाबांनो आज आपले महाराष्ट्र राज्याचे सभापती महोदय आदरणीय रामशिंदे साहेबांना माझं जय निषेध करतो. त्यांना माझं आव्हान आहे रामशिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्राचा हेर मात्र आहात. आमदार मंत्री तुमचे शिक्षक आहेत आणि आम्ही तुमचा विद्यार्थी आहात. हेर मात्राचं काम मात्र विद्यार्थ्यांना पोहोचायचं, विद्यार्थ्यांना चांगलं शिकवायचं, विद्यार्थ्यांना घडवायचं. तुम्ही जर आमचं हाताचं पाणी तुम्ही जर देणार असाल तर हे विद्यार्थी तुम्हाला तोडून याशिवाय राहणार नाही. तुम्ही मंत्री असलात, खासदार असलात, आमदार असलात, आम्हाला आमच्या हाताचं पाणी महत्वाचे आमचे साहेब तुम्ही आम्हाला न्याय द्या. आम्ही तुम्हाला आवाहन करतो कारण आम्हाला तुमचे न्याय हवाय. आम्हाला मागित आमच्या हाताचं पाणी महत्वाचे आहे. भावांनो आपला जिल्हा परिषद सदस्य असेल, एक ग्राम जिल्हा परिषद सदस्य आमचा खासदार भावांनो आपला आमदार आणि झालेला आहे. आपला आमदार अभियानित झालेला आहे. भावांनो माझ्या आमदाराला एकच विनंती तुम्हाला जर जनाची नाही मनाची परवा असेल तर येणाऱ्या अधिवेशनात आमच्या मागीचा मुद्दा मांडा. या ठिकाणी भावाने एकच सांगतो यामुळे आपल्याला रस्त्यारोको करायची गरज नाही. आपण जर समाज आंदोलन करू तात्या म्हणलं आपण घराघरात करत मागे तयार उतरू. या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी रक्ताचा पाठ वाढण्यासाठी पण आम्ही तर पाठ वाढ मागणार रामशिंदे साहेब मी तुम्हाला आवाहन करतो आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या नंतरच मग पाईपलाईन द्या. जर पाईपलाईन यायला तुम्ही येणार असाल तर त्या पाईपलाईन तुम्हाला गाड्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही आमचं मागण्या पूर्ण करणार नसाल तर इतरांना भाग बोलत तुम्हाला जय सांगतो रस्ता फिरू देणार नाही. पालकमंत्री साहेबांनी जिल्हा परिषदेने सांगितलं होतं आधी मागितला गावाचा पाण्याचा प्रश्न मांडू. पालकमंत्री साहेब तुम्हाला विधान परिषद महत्वाची, तुम्हाला जिल्हा परिषद महत्वाची, तुम्हाला आमदार महत्वाचं पण आमच्या शेतकऱ्याच्या पोराला आमच्या हक्काचं पाणी महत्वाचं. जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी देणार नसाल तर गोरे साहेबांना सांगतो तुम्हाला जिल्ह्यात फिरकून देणार नाही. एवढी इच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराज. मागे येते सर्व शेतकरी बांधवांचा रस्ता रोका असल्याबाबत मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आज जाहीर पाठिंबा देत आहे. बांधवांनो मागे तलावात मला तात्यांनी सांगितलं 20% गोरगाव प्रादेशिक करासाठी 20% उचल पाण्यासाठी 80% आपल्या तालुक्यासाठी पाणी आपलं तिथंच संपलंय. मग राहिलेलं पाणी तुम्ही आमच्या हगावाला कसं नेणार आहे आणि तुम्ही आमच्या पोऱ्यातच नाही का आडतच नाही तर पोऱ्यात कुठे येणार. आमच्या मागे तलावाला तुम्ही आधी पाण्याची सोय करा आणि मग न्यायचं आहे का नाही न्यायचं आमची शेतकरी आमची संघर्ष समिती आणि आमच्या ज्या पाणी वापर संस्था त्या ठरवू. तुम्ही जर परस्पर दडपशाही जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ठराव पास करत असतात त्याचे आदेश काढत असतात तर ही एकदम गंभीर चुकीचे आहे. बांधवांनो आपलं हक्काचं पाणी जर त्यांनी चोरून नेलं इतरांना हा ओरडला आहे हा जर डाला मारत असेल तर आपल्या शेतकऱ्यांचं मागे क्रमांक सर्व शेतकऱ्यांचं भविष्यात वाटोळं होणार आहे. त्यामुळं आपल्या प्रत्येक शेतकऱ्याचं जीवन मरणाचा प्रश्न शेतीवर अवलंबून आहे आणि पोरांचं शिक्षण शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळं बांधवांनो ही लढाई दडपशाही करण्याचा प्रयत्न करतील होईल पण आपल्या मंडळाच्या प्रमाणे आपण जलसमाधी करू. पण तुमच्या जमिनी 2 ते 2 आपल्या हद्दीपर्यंत जाणार आहेत. आपल्या तालुक्यात एखादा सिस्टीम येऊ द्या हायवा येऊ द्या किंवा तिची यंत्रणा कुठली येऊ द्या आपले डायरेक्ट फोडायचे. एकही मशीन एकही कुठल्या होण्याची नाही.
ही प्रथम आपण काम करायचं. कारण सरकार भाजपचं आहे. आतापर्यंत सगळं दडपशाही चालू आहे. त्या दडपशाही आपल्याला संपवायचं आहे. त्या दडपशाही करण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला बोलता पण येतील. अधिकारी पत्रकारे करते म्हणूनच मुख्यमंत्रीपासून सभापतीपर्यंत हे सगळं शिजलेला विषय आहे. कारण ही दाखवायची दिशा वेगळी आणि करायची दिशा वेगळी. त्यामुळं येणारा विषय खूप गंभीर असणार आहे. त्यामुळे बांधवांना विनंती, आपण आपल्या हक्कासाठी तरी आपण न्यायासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे. आणि एकही कुठली पाहिजे येऊन आपण आपल्या तालुक्यातनं पुन्हा होऊन दिलं नाही पाहिजे. आपल्या मागे वरडायला लावतो, उजनी वरडायला लावतो तरी आपल्या तालुक्याचे विद्यमान सदस्य, विद्यमान जिल्हा परिषद विधानसभेचे सदस्य झोपले. त्यामुळे ही योजना ही लढाई सर्वसामान्य शेतकऱ्यावर, आपल्यावर आणि राज्य संघर्ष समितीवर आपल्याला करावं लागेल. त्यामुळे मी एवढं बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. माझे आमदार संजय बाबा शिंदे असतील, राष्ट्रपती अध्यक्ष असतील, माझ्या अगोदर ज्यांनी या ठिकाणी भाषणं केली, यांनी पाठिंबा दिला, या सगळ्यांचे या ठिकाणी मी प्रथमतः आभार मानतो. दुसरी महत्वाची गोष्ट की आपण आपल्या हक्कासाठी या ठिकाणी लढतोय. मित्रांनो, शेतकऱ्यांना तुम्ही काळजी करू नका. मागीच्या तलावातून जी पाईपलाईन त्या ठिकाणी हळगावला जाणार आहे ती काय अफगाणिस्तान पाकिस्तान वरून जाणार नाही, मागी आणि जातेगावरूनच जाणार आहे. कुठली बी DCP येऊ द्या, कुठला बी अधिकारी येऊ द्या, कुठला मंत्री येऊ द्या, आपल्या रानातून जर आपल्याला त्याला जाऊनच यायचं नसेल, एक छोटस उदाहरण देतो. आपण गट नंबर 113 आणि आपण 3 जण सखी भाऊ असतो. जर आपला एखादा भाऊ जर आपल्याला वाकडा चालला तर आपण त्याला रानातून जाऊन देत नाही. मग ही तर शेवटी बाहेरची. त्याच्यामुळे मला या ठिकाणी सांगायचे की काही जरी झालं तरी एकही त्या ठिकाणी ईदवर जमीन त्या ठिकाणी खोदली जाणार नाही. आणि आता जो आपण या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलाय, राम शिंदे सरांना माझी विनंती आहे की आपण 288 आमदारांचं त्या ठिकाणी सभागृहामध्ये नेतृत्व करतात. आपल्या तालुक्यावरती आणि आपल्या करमाळा मांगी परिसरावरती तुम्ही अन्याय करू नका. कारण एक काळ असा होता, मला वाटतं ते खूप मोठे नेते, मी लहान थोडी मोठा घास घेतोय, आज कोथळे येते त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालंय. मला वाटतं त्या ठिकाणी त्यावेळेस मागीचा तलाव होता, या मागीच्या तलावातूनच ते खाली पाणी कॅनलद्वारे पाईपलाईनद्वारे जात होतं. कधीतरी आपण ते पाणी पिलं असाल, त्या पाण्याने तुम्ही आंघोळ केलेली असेल. ही गोष्ट अध्यक्षांनी सांगितलं की त्यांनी तिथं त्या ठिकाणी मामाच्या गावाला दार पण धरलंय. तर माझी एक विनंती राम शिंदे सरांना की जसे तुम्ही तुमच्या कर्जत जागेच्या लोकांना विकासासाठी पुढे घेऊन जायचं बघता, आम्हाला पुढे घेऊन जाऊ नका, परंतु आमच्यावर अन्याय करू नका. आताच माझ्या या ठिकाणी मित्रांनी सांगितलं की या गोष्टी परवा दिवशी सुजित दादांनी भाषणामध्ये सांगितलं की कुठलीही गोष्ट करताना या ठिकाणी आपल्या तलावाच्या परिसरामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर कनेक्शन PTP घ्यायचं म्हणलं तर पाणी संस्थेचा परवाना घ्यावा लागतो. मग मला सांगा, तुम्ही मागी तलावातून जिल्ह्याच्या बाहेर जर पाईपलाईन जात असेल तर ही कुठेतरी सेटलमेंट तरी असू शकते किंवा आंध्रातून कुणीतरी पत्र व्यवहार तरी केलेला असू शकतो, असं मला या ठिकाणी सांगायचंय. करमाळ तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील, धैर्यशीलवायांच्याही कानाला आम्ही घातलंय. येणाऱ्या अधिवेशनमध्ये हा प्रस्ताव तुम्ही त्या ठिकाणी मांडला आणि आम्हाला मागीकरांना, या परिसरातल्या शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा. आता दाजे बागलांनी सांगितलं की या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत. माझी लोकप्रतिनिधींना पण या ठिकाणी विनंती आहे की एक विधानसभा मागची आपण आठवा की मागे तलावात पाणी आलं नव्हतं म्हणून आपण त्या ठिकाणी विधानसभेला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. परंतु यावेळेस या भागातल्या लोकांनी आपल्याला मतरूपी आशीर्वाद दिलाय. या शेतकऱ्यांच्या तुम्ही केसाने गळा कापू नका. जी काय स्पष्ट भूमिका असेल ती आपण या ठिकाणी मांडावी आणि या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सगळ्यांना एकच या ठिकाणी जाता सांगतो, किती जरी वाईट वेळ आली तरी आपण आपल्या मागीच्या तळ्यातलं थेंबभर पाणी या ठिकाणी हळगा ठिकाणी जाऊन येणार नाही. मग या ठिकाणी काही कशाची जरी वेळ आली तरी आम्ही तुमच्या बरोबर सगळेजण आहेत. मी करमाळा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आपल्याला या आंदोलनाला जाहीर असा पाठिंबा देतो. या ठिकाणी अधिकारी आलेले, प्रशासनाला आमची विनंती आहे, साहेब आम्ही आमच्या 2 नंबर झाल्यासाठी रस्त्यावर बसलो नाही तर आम्ही आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर बसलोय. आपण या ठिकाणी यावं, अधिकाऱ्यांनी आम्हाला या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आश्वासन द्यावं आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो
साहेब आम्ही आपला कुठल्याही नियमाचं उल्लंघन करणार नाही. या ठिकाणी आपण सांगतात शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. तुम्हाला अडचणीत आणणार नाही कारण तुमच्या हातात नाही. मागे तणावातून हळगावसाठी पाणी गेले ना फक्त एवढं शेतकऱ्यांना सांगत नाही. सोडायला तयार आहे. एक मिनिट स्पीकर ऑन करतो. जवळजवळ 1000 शेतकरी या ठिकाणी ऐकताय साहेब आपलं. आपण सगळ्यांना आंदोलन करण्याच्या भूमिकेत असणार माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की आपण त्याच्यात घेऊन मार्ग काढू आणि त्यासाठी आंदोलनाची आवश्यकता भासणार नाही. तर पैशाचा मार्ग नाही निघाला तर मग आंदोलन करणे निश्चित आहे. आपण एक बैठक करून यासाठी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मीटिंग कधी लावताय? अधिवेशन चालू आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हे सगळी पाहणी करून खालच्या अधिकाऱ्यांकडून सगळे जे खाली काय आहे परिस्थिती हे आपण जाणून घेऊन आपण जिल्ह्याचे पालक म्हणून त्या ठिकाणी अधिवेशन मध्ये मुद्दा मांडावा. मोठा मला मी म्हणते मला म्हणण्याची आवश्यकता नाही. मी त्याच्यात काय करण्याचं करायचं शेतकऱ्याच्या बाजूने आपली भूमिका काळजी करतो. ओके साहेब, थँक्यू, धन्यवाद.